ORS preparations at home. In that the procedure I will discuss about the ORS rehydration solution preparation at home. ORS चा full form काय आहे? Oral rehydration solutions preparations at home. Only ORS चं विचारलं मी. Only ORS. Oral rehydration solution. रिहायड्रेशन म्हणजे काय? जसं की तुम्हाला रिहायड्रेट करतात, प्रॉपरली तुमच्या बॉडीला काय करतात? हायड्रेट करतात. आपण हे केव्हा घेतो? ज्यावेळेला आपल्याला फेवर असला, ओके, आपल्या बॉडीमध्ये किंवा आपल्याला डायरिया झाला, त्यावेळेला काय होणार की किंवा वॉमिटिंग झाली, त्यावेळेला काय होणार? माहितीये का? सो ORS मध्ये आपण काय करतो? रिहायड्रेशन म्हणजे काय? आपल्या बॉडी जर का डिहायड्रेशन झालेली आहे, आपली बॉडी डिहायड्रेट झालेली आहे, सो आपण काय करतो? रिहायड्रेट करतो आपल्या बॉडीला. ॲट अ टाइम ऑफ केव्हा? ज्यावेळेला आपल्याला फिवर असणार, अजून काय होणार? ज्यावेळेला माझ्या बॉडीतला फ्लुइड बाहेर गेलो, सपोज जास्त अमाऊंट मध्ये, सो त्यावेळेला काय होणार? माझ्या बॉडीला डिहायड्रेशन होणार. चाइल्ड मध्ये सगळ्यात जास्त जर का मॉर्टॅलिटी रेट बघितली आपण तर डायरियामुळे होते, वॉमिटिंगमुळे होते. सो आपल्याला काय करायचंय? त्यांच्यामध्ये आपल्याला रिहायड्रेट करायचंय त्यांना. म्हणजे काय? त्यांना डिहायड्रेशन पासून आपल्याला रिलीव्ह करायचंय. सो डिहायड्रेशन ज्या वेळेला होणार ना, सो त्यावेळेला तुम्हाला त्या पर्सनची बॉडी बघूनच तुम्हाला कळणार की याला सिव्हिअर डिहायड्रेशन आहे, माइल्ड आहे की मॉडरेट आहे. बघा आपल्या स्किन स्ट्रक्चरवरच कळतं की आपली बॉडी हायड्रेट आहे की डिहायड्रेटेड आहे. सो त्याच्या ज्या वेळेला त्याच्या आईज म्हणून टीयर सुद्धा निघणार नाही, सो म्हणजे काय? सिव्हिअर डिहायड्रेशन आहे किंवा माइल्ड डिहायड्रेशन आहे. टीयर्स म्हणजे काय? पाणी. ज्या वेळेला निघणार नाही, सो त्यावेळेला आपण कळून घ्यायचं की पेशंटला माइल्ड किंवा सिव्हिअर डिहायड्रेशन त्या ठिकाणी आहे. त्यानंतर त्याचं ओरल थ्रस्ट म्हणजे काय? ज्यावेळेला आपल्याला भूक लागते किंवा पाणी आपण बोलतो ना, तहान लागते, प्यास, सो ते पण त्या ठिकाणी पर्सनला डिहायड्रेशन मध्ये खूप लागणार. पण सिव्हिअर डिहायड्रेशन मध्ये त्याला वाटणार पण तो पिणार नाही, कारण की तिची एवढी बॉडी डिहायड्रेट झालेली असते. म्हणून डिहायड्रेशन ही मॉर्टॅलिटीसाठी खूप रिस्क आहे. म्हणून त्या ठिकाणी आपण ORS प्रिपरेशन त्या ठिकाणी देतो त्यांना. सो आता आपण प्रिपरेशन कसं करणार ॲट होम मध्ये? ORS oral rehydration therapy is a type of fluid replacement used to prevent and treat dehydration, specially used by the diarrhea. ज्यावेळेला पर्सनला डायरिया होणार किंवा वॉमिटिंग होणार, त्यावेळेला काय होणार? एक्सेस अमाऊंट ऑफ जे फ्लुइड आहे त्याच्या बॉडीतलं ते एक्सक्रीट आउट होणार, म्हणजे बाहेर पडणार. सो त्यामुळे काय होणार की पेशंटला डिहायड्रेशन होण्याचे चान्सेस जास्त असतात. म्हणून आपल्याला काय करायचं? पर्सनला रिहायड्रेट करायचे फॉर द ORS सोल्युशन. डेफिनेशन बघा त्या ठिकाणी, इट्स इन्व्हॉल्व्स इन ड्रिंकिंग वॉटर विथ मॉडेस्ट अमाऊंट ऑफ शुगर अँड सॉल्ट, स्पेसिफिकली सोडियम अँड पोटॅशियम आपल्याला पाहिजे त्या ठिकाणी. सो जे पण आपण कंटेंट ऑफ वॉटर घेणार त्या ठिकाणी, त्यामध्ये काय असणार आहे? सोडियम आणि पोटॅशियम आणि ग्लुकोज. झिंक पण लागतो आपल्याला. सो हे काय करतात? फॉर द डिहायड्रेशन पासून आपल्याला रिलीव्ह करतात. झिंक आपण मोस्ट ऑफ ज्यावेळेला पर्सनल डायरिया झालेला आहे ना, जे चाइल्डमध्ये असेल किंवा ॲडल्टमध्ये असेल, सो झिंक आपण स्पेशल टॅबलेट त्यांना ओरली आपण कंझ्युम करायला लावतो. ओरली झिंक टॅबलेट काय करते? इन चिल्ड्रन्समध्ये ज्यावेळेला 0 to 14 days पर्यंत आपण तो कंटिन्युअसली झिंक टॅबलेट देतो. किती? एखाद्या ज्यावेळेला चाइल्डला फर्स्ट डोस असतो ना, म्हणजे सिव्हिअर डिहायड्रेशन झालेलं आहे ना, तो 2 to 4 mg चे आपण टॅबलेट देतो. आणि ज्यावेळेला जर नसेल ना, म्हणजे माइल्ड असेल ना, सो त्यावेळेला आपण 2 mg देतो. डिफरंट डोस आहे दोघांमध्ये पण, माइल्ड आणि सिव्हिअर मध्ये. सो 14 days पर्यंत आपण हे कंटिन्युअसली आपण झिंक टॅबलेट त्यांना देतो फॉर द रिहायड्रेशनसाठी किंवा प्रिव्हेंशन ऑफ डायरिया पासून. त्यानंतर ऑब्जेक्टिव्ह ऑफ ओरल रिहायड्रेशन थेरपी म्हणजे बघू शकतो आपण, टू प्रिव्हेंट डिहायड्रेशन्स अँड रिड्यूस द मॉर्टॅलिटी ड्यू टू द डायरिया अँड डिहायड्रेशन, टू एनहान्स द इंटेस्टाइनल ॲब्झॉर्प्शन ऑफ द सॉल्ट अँड वॉटर अँड इट्स कॅपेबल ऑफ द इलेक्ट्रोलाइट अँड वॉटर डेफिसिट. ओके, म्हणजे काय? ज्यावेळेला माझ्या बॉडीमध्ये कंटेंट ऑफ न्यूट्रिएंट्स, इलेक्ट्रोलाइट्स जे पण डेफिसिट असणार, सो त्यावेळेला मी काय करणार? ओरल रिहायड्रेशन थेरपी घेऊ शकतो. ओरल रिहायड्रेशन मध्ये हे इलेक्ट्रोलाइट, त्यानंतर वॉटर जे पण असतात सबस्टन्स त्यामध्ये प्रेझेंट असणार आहे. सो आता बघा आपण कंपोजिशन्स ऑफ ORS सोल्युशन मध्ये काय काय असणार आहे. सोडियम क्लोराइड फॉर द 2.6 ग्रॅम, ट्रायसोडियम क्लोराइड फॉर द 2.9 ग्रॅम, पोटॅशियम क्लोराइड 1.5 ग्रॅम, ओके, ग्लुकोज इज 13.5 ग्रॅम. ओके, झिंक असणार आहे, पण झिंक आपण केव्हा? सेपरेट टॅबलेट देतो इन चिल्ड्रन्समध्ये फॉर द डायरियासाठी. सो झिंक आपण यामध्ये
ऍप्लिकेबल असेल तरच आपण टाकू शकतो किंवा नाही टाकलं तरी चालेल. फर्दर आपण ORS साठी. आता होम बेस ORS प्रिपरेशन आपण कसं करतो, त्यामध्ये आपल्याला आर्टिकल्स कोणते कोणते लागतात. टेबल सॉल्ट अँड शुगर ऑर ORS पॅकेट टू प्रिपेअर द ORS साठी. क्लीन ड्रिंकिंग वॉटर 1 liter टू डिझॉल्व द ORS. अ क्लीन कंटेनर विथ द लीड टू स्टोअर द ORS. ORS ला आपण स्टोअर करण्यासाठी. 1 क्लीन स्पून लागणार आहे फॉर द टू स्टेअर द सोल्युशन, म्हणजे काय मिक्सिंग करण्यासाठी फॉर द सोल्युशन्स. त्यानंतर इफ ORS पॉकेट इज अवेलेबल ॲट होम. सो सगळ्यांना माहिती अवेलेबल असेल इन होम मध्ये, सो आपण काय करतो, आणि ज्यावेळेला नसेल आपण त्यावेळेला काय करणार, टेबल सॉल्ट घेणार, शुगर घेणार आणि एक 1 liter ऑफ वॉटर घेणार, त्यामध्ये मिक्सअप करणार आणि ॲज पर कंटेंट जर का तुम्हाला जेवढं वाटलं तुम्ही टाकू शकता. तर सोडियम कंटेंट आपल्याला जास्त टाकायचं नाही, शुगर कंटेंट तुम्ही टाकू शकता. रिझन काय, कारण की ज्या पर्सनला हायपरटेन्शन आहे सो त्या पेशंटला आपण सॉल्ट हे रेस्ट्रिक्टेड डाएट असतात ना, सो आपण हे सॉल्ट कमी अमाऊंट पण टाकायचं आहे. ॲट प्लस आपण शुगर पण टाकू शकतो, पण आपल्याला अमाऊंट बघायची आहे की मला ORS साठी किती सोल्युशन लागणार आहे. 1 पॅकेटमध्ये किती टाकू शकतो आपण, 5 ग्रॅम पर्यंत टाकू शकतो सर्व काही, 5 ग्रॅम 10 ग्रॅम पर्यंत 1 liter मध्ये सफिशियंट आहे. त्यानंतर ज्यावेळेला ORS पॅकेट अवेलेबल असेल ॲट होममध्ये, सो त्यावेळेला आपण काय करणार, वॉश हँड फॉर द सोप अँड वॉटर फॉर द प्रिव्हेन्शन ऑफ कंटॅमिनेटेड. टेक 1000 ml म्हणजे काय 1 liter ऑफ बॉईल वॉटर, कूल वॉटर इन अ कंटेनर. मग आपण अगोदर काय करणार, बॉईल करणार वॉटर, मग त्याला कूल करणार, मगच आपण ड्रिंक करणार आहे. ते डायरेक्टली हॉट वॉटर आपल्याला ड्रिंक करायचं आहे का नाही. ओपन द पॅकेट और ORS, pour for the whole content into the water to mix the accurately. Stir it with the spoon till the whole powder is mixed with the water. जोपर्यंत मिक्स होणार नाही पावडर तोपर्यंत आपल्याला त्याला काय करायचं आहे, स्टिर करायचं आहे. सो मिक्स सोल्युशन्स कम्प्लिटली. कीप इट कवर अँड गिव्ह टू द चाइल्ड व्हेनेवर ही ऑर शी इज रिक्वायर्ड. म्हणजे काय वेळेला ज्या वेळेला त्याला रिक्वायरमेंट असेल ना त्यावेळेस आपण देऊ शकतो फॉर द प्रिव्हेन्शन ऑफ कंटॅमिनेशन पासून. यूज इट विदिन 24 hours. डिस्कार्ड इट इफ इट इज नॉट कन्झ्युम विदिन 24 hours. जोपर्यंत आपण 24 hour मध्ये आपण यूज करू शकतो, जर का नसेल यूज केलं सो आपल्याला डिस्कार्ड करायचं आहे. इफ ORS पॅकेट इज नॉट अवेलेबल ॲट होम, ORS प्रिपरेशन ॲट होम अकॉर्डिंग टू WHO. WHO काय बोलतो, WHO कोण आहे, वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन. सो वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन काय बोलतात की तुम्हाला ॲज पर तुम्ही प्रिपरेशन करू शकता फॉर द ORS साठी. त्यामध्ये बघा 6 level टीस्पून ऑफ शुगर अँड हाफ लेवल ऑफ टीस्पून ऑफ सॉल्ट. 6 level ऑफ टीस्पून म्हणजे कोणते टीस्पून, कोणते जे की आपण टीस्पून, टेबल स्पून. टीस्पून स्मॉल असतो आणि टेबल स्पून हा थोडा लार्ज असतो. बघा या ठिकाणी तुम्हाला इमेजमध्ये दिसणार आहे 6 level ऑफ टीस्पून ऑफ शुगर त्या ठिकाणी घ्यायचे. हाफ लेवल ऑफ टीस्पून ऑफ सॉल्ट म्हणजे 6 कंटेंट घ्यायचे आपल्याला, 6 चम्मच घ्यायचे आणि हाफ चम्मच काय सॉल्ट. 1 liter ऑफ वॉटर फॉर द 5 कॅप्सूल इच कप अबाउट द 200 ml. त्यामध्ये बघा नोट 1 टीस्पून इज इक्वल टू काय 4.2 ग्राम. बोललो ना मी तुम्हाला 5 ग्रॅम पर्यंत आपण घेऊ शकतो. म्हणजे 1 टीस्पून किती असेल 4.2 ग्राम असेल म्हणजे किती 5 ml. 1 टेबल स्पून म्हणजे किती 3 टीस्पून म्हणजे 3 टीस्पून म्हणजे किती 15 ml. 15 ml आपण कंटेंट त्यामध्ये टाकू शकतो, पण आपल्याला टेबल स्पून बोललेला नाही आहे म्हणून टीस्पून घ्यायचा आहे. सो ORS प्रिपरेशन करायचं किती 6 level ऑफ टीस्पून ऑफ काय शुगर आणि हाफ कंटेंट ऑफ वॉटर मला टीस्पून मला काय सॉल्ट. त्याला मिक्सअप करायचं आहे 1 liter ऑफ वॉटरमध्ये आणि मग होममेड आपल्याला काय भेटणार आहे ORS सोल्युशन. आता रिकमेंडेशन ORS सोल्युशन ॲज पर द एज ग्रुपनुसार. 2 yearsचा बेबी असेल तर हाफ ग्लास म्हणजे 1/4 ग्लास ऑफ ORS सोल्युशन आफ्टर एव्हरी स्टूल. म्हणजे काय पर्सनला डायरिया झालेला आहे चाइल्डला, सो आफ्टर द स्टूल आपल्याला काय 1/4 ग्लास म्हणजे किती एवढा ग्लास असेल सो 1/4 किती एवढा येईल ना एवढा 1/4 1 2 3 4 1/4. 2 to 8 yearsचा चाइल्ड असेल सो त्यांना हाफ ग्लास आपण ORS सोल्युशन देऊ शकतो आफ्टर द स्टूल. 8 to 10 years असेल सो 1 ग्लास ऑफ ORS सोल्युशन आफ्टर द एव्हरी स्टूल ॲज मच ॲज द चाइल्ड इज कॅन टेक. तो घेत असेल तर आपण त्याला 1 ग्लास देऊ शकतो, जर का नसेल घेत सो आपण त्याला हाफ ग्लास सुद्धा देऊ शकतो ॲज पर कशानुसार एज ग्रुपनुसार. आता त्यामध्ये स्पेशल कन्सिडरेशन्स काय दिलेले आहेत. इफ द चाइल्ड ब्रेस्टफीड टू केअर शुड बी टेकन अलॉंग विथ द मेडिकल ॲडवाइसेस. ज्यावेळेला ब्रेस्ट फिडिंग करत असेल तो सो त्यावेळेला आपण आपल्याला करायची मेडिकल ॲडवाइसेस
टेक केअर करायचे. हँड वॉशिंग टू बी डन विथ द सोप अँड वॉटर बिफोर द प्रिपेरिंग ऑफ फूड, बिफोर इटिंग, बिफोर फिडिंग चाइल्ड, आफ्टर द डिफेकेशन. म्हणजे काय रिझन काय माहिती का हँड वॉशिंग करायचं, कारण की आपण जे पण कंटॅमिनेटेड आपले हँड्स असतात ना त्यामुळे काय होणार, रोटा व्हायरस जो असतो ना तो आपल्या बेबीच्या ॲब्डोमेन जातो ज्यावेळेला आपण बेबीला फीड करतो ना. सो रोटा व्हायरस काय करतो, रोटा व्हायरस असा व्हायरस आहे जो काय करतो आपल्या आपल्या बॉडीमध्ये जाऊन इन्फेक्ट करणार आणि त्यावेळेला काय होणार, बेबीला डायरिया होणार स्मॉल चिल्ड्रन्समध्ये. सो आपल्याला काय करायचं, हँड वॉशिंग प्रॉपरली करायची. ऑलवेज कीप द फूड कवर विथ द क्लोज लिड. कव्हर करायचं आहे फॉर द जे पण आपल्याकडे कव्हरिंग करण्यासाठी असं, सो आपण त्यांना कव्हर करू शकतो फॉर द फूड. यूज बॉईल वॉटर फॉर द ड्रिंकिंग. बॉईल वॉटर आपण बेबीला ड्रिंक करू शकतो. सो त्यानंतर बघा प्रॉपर डिस्पोजेबल ऑफ स्टूल शुड बी डन. त्यानंतर फूड शुड बी कीप्ड प्रोटेक्टेड फ्रॉम द डस्ट अँड फ्लायज. फूड आपल्याला काय करायचे, प्रोटेक्ट करायचे फॉर द डस्ट आणि फ्लायज. रिझन काय, फॉर द रोटा व्हायरस ट्रान्समिशन. इफ डायरिया इज नॉट ट्रीटेड ॲट होम, साइन ऑफ डिहायड्रेशन्स आर प्रेझेंट लाईक sunken eyes, स्किन पिंच, गोज बॅक स्लोली, चाइल्ड इज रेस्टलेस. त्यानंतर इरिटेबल, देन द चाइल्ड शुड बी टेक टू डॉक्टर इमिडिएटली फॉर द ट्रीटमेंट. म्हणजे काय, बेबीला बघायचं आपल्याला किती डिहायड्रेशन झालेलं आहे. संकन आईज म्हणजे काय, सुकलेले आहे आईज, संकन आईज. त्यानंतर स्किन पिंच. स्किन पिंच म्हणजे काय, ज्यावेळेला आपण स्किन पिंच करतो मग जी रिवर्ड बॅक जाणार ना किती मिनिट नंतर जाणार, मग आपलं कळणार की सिव्हिअर डिहायड्रेशन आहे की कोणत्या टाईप ऑफ डिहायड्रेशन त्यामध्ये प्रेझेंट आहे. चाइल्ड काय करणार, रेस्टलेसनेस करणार. म्हणजे काय, त्याला प्रॉपरली स्लीप पण भेटणार नाही, त्याला तहान पण लागेल, सो तो बोलू पण शकणार नाही आपल्याला. म्हणून तो काय करणार, एक्सेसिव्ह अमाऊंटमध्ये क्राय करणार. एक्सेसिव्ह क्राय करणार, तो खूप क्राय करणार. मग त्याला तहान लागणार, मग त्यावेळेला काय करणार तो, ज्यावेळेला आपण त्याला ड्रिंक करण्यासाठी देणार ना त्याला काय होऊ शकतं, ठसका लागू शकतो किंवा या ठिकाणी तो सॉलो सुद्धा करू शकत नाही. त्यानंतर बघा इरिटेशन करणार तो, त्याला इरिटेशन होणार की डिहायड्रेशनमुळे. त्याला माहिती आहे त्याला डिहायड्रेशन झालेलं आहे, नाही आपल्यालाच माहिती आहे डिहायड्रेशन झालेलं आहे. सो आपण कसं चेक करणार की प्रॉपरली एक्झामिनेशन ऑफ द बेबी. देन द चाइल्ड शुड बी टेक टू डॉक्टर इमिडिएटली फॉर द ट्रीटमेंट. मग आपल्याला बेबीला लगेच घेऊन जायचं फॉर द ट्रीटमेंटसाठी. ज्यावेळेला तुम्ही कम्युनिटी व्हिजिट करणार ना इन होममध्ये, सो त्या ठिकाणी तुम्ही बघू शकता. ज्यावेळेला असे तुम्हाला बेबीज भेटले सो तुम्ही त्या ठिकाणी मदरला ॲडवाइस करू शकता फॉर द ट्रीटमेंटसाठी. समजलं? या ठिकाणी आपला हा पण टॉपिक संपलेला आहे, ओआरएस प्रिपरेशन. ओआरएस प्रिपरेशन आपण कसं करतो अनुष्का?